नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील जे डी.एड. बी.एड कॅन्डिडेट आहेत तर यांचं हार्दिक स्वागत करतो. तर शिक्षक भरती परीक्षा जी तिसरी आहे तर याची अनाउन्समेंट झालेली आहे. चांगलीच न्यूज आहे. साधारणतः येत्या 15 दिवसांच्या आसपास जी नोटिफिकेशन आहे ती पोर्टलवरती उपलब्ध होणार आहे. साधारणतः ही नोटिफिकेशन कशी असते, आवश्यक पात्रता काय, त्याचं स्वरूप काय असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे सन 2023 मध्ये नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. तर याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 तर अशाच प्रकारे हे नोटिफिकेशन असणार आहे 2025 आणि यावर्षी देखील जी शिक्षक अभियोग्यता परीक्षा आहे ती IBPS मार्फत घेण्यात येणार आहे. सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाईल. 15 ते 20 दिवसांचा कालावधी यासाठी दिला जाणार आहे. मागील पण तेवढाच कालावधी यासाठी देण्यात आला होता. उपलब्ध पदसंख्या सगळ्यात प्रथम ही टेट घेतली जाईल आणि त्याच्यानंतर जर शिक्षक भरती होत असेल तर पवित्र पोर्टल मार्फत ही शिक्षक भरती होणार आहे. तर लक्षात घ्या परीक्षेचं माध्यम कुठलं असणार आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या की मराठी, त्यानंतर इंग्रजी, उर्दू या 3 भाषेमध्ये परीक्षा होणार आहे. त्यानंतर भाषिक क्षमता मराठी, भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न हे 2 भाषेमध्ये असणार आहेत. लक्षात घ्या परीक्षा त्यांनी इंग्रजी अथवा मराठी किंवा इंग्रजी अथवा उर्दू यापैकी एक माध्यम जे आहे ते आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडण्याची संधी मिळणार आहे. हा जो सिलेबस आहे यापूर्वीचाच आहे. पाहू शकता की अभियोग्यता याच्यामध्ये 60% बुद्धिमत्ता 40% म्हणजेच 120 गुण असणार आहेत. अभियोग्यतासाठी यामध्ये 120 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर बुद्धिमत्तासाठी 80 प्रश्न अशा प्रकारे 200 गुणांची परीक्षा ही होणार आहे. तर यामध्ये सगळ्यात बाब म्हणजे पाहू शकता की अभियोग्यता याच्यामध्ये गणितीय क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी लँग्वेज असेल, भाषिक क्षमता मराठी असेल, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहणार आहेत. आणि बुद्धिमत्तामध्ये आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी सर्वसाधारणपणे राहणार आहेत. तर लक्षात घ्या की ही परीक्षा ही ज्ञानावर होणार नाही आहे. त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट मर्यादा असणार नाही. तर 2 तासांचा कालावधी असणार आहे. 120 मिनिटे मिळणार आहेत. तर लक्षात घ्या की येथे तरतुदी देण्यात आल्या आहेत पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भात. तर हे नंतर ज्यावेळी शिक्षक भरती सुरू होईल त्याच्यानंतर ही जी अंमलबजावणी आहे ती केली जाणार आहे. तुर्तास याकडे लक्ष देण्याची गरज नाही. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब तुम्ही पाहू शकता की उमेदवाराची पात्रता. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे आणि वयोमर्यादेत शासन वेळोवेळी जे GR प्रसिद्ध करेल त्याच्या अंतर्गत ही वयोमर्यादा शिक्षकांना लागू राहील आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता तर लक्षात घ्या की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच वेळोवेळी शासनाच्या आदेशानुसार प्रायमरी म्हणजे 1 ते 5 वर्गासाठी D.एड हवंय, प्रायमरीचं हवंय. त्यानंतर वरचे जे वर्ग आहेत 6 ते 8 साठी त्यानंतर B.एड अशा प्रकारचे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे. 8वी 9वी 10वी 9वी 10वी साठी देखील B.एड लागणार आहे. आणि पहिले जे 2 स्तर आहेत प्राथमिक आणि माध्यमिक तर याच्यासाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. लक्षात घ्या 8वी पर्यंत म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत पहिला पेपर उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. 6वी ते 8वी पर्यंत दुसरा पेपर जो आहे TETचा तो पात्र असणे गरजेचं आहे. तुम्ही सध्या जर ही टेट परीक्षा तुम्ही TET परीक्षा जर उत्तीर्ण नसाल तर ही टेट देऊ शकता. मात्र भरतीच्या वेळी तुम्हाला TET नसल्यामुळे यामध्ये प्रविष्ट होता येणार नाही आहे. त्यानंतर 9वी आणि 10वीचे जे वर्ग आहेत तर यांच्यासाठी TET कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे ज्यांनी B.एड केलेलं आहे तर ते देखील ही परीक्षा देऊ शकतात. तर अशा अनेक प्रश्न जर असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण माहिती आणि मदत दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे अंतिम दिनांकासंबंधित शैक्षणिक व व्यावसायिक व अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. ज्यावेळी फॉर्म सुरू होतील त्याच्या अंतिम तारखेपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती येथे देण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या की अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत आणि यावेळी देखील जी एक्झाम आहे त्या IBPS मार्फतच होणार आहे. तर अशा प्रकारचं नोटिफिकेशन लवकरच प्रसिद्ध होईल. आणि लक्षात घ्या की साधारणतः मागच्या वेळी 950 रुपये शुल्क होते ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 800 रुपये होते. तर यावर्षी 900 आणि 1000 एवढं शुल्क असण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह कॅटेगरी
कॅटेगरीसाठी 900, ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये असण्याची शक्यता आहे. आता लवकरच या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध होईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही संभाव्य मागची जी जाहिरात होती याच्यावरच आधारित ही नवीन जाहिरात देखील लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे 2025 जी होणार आहे. तर या संदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.